तालुक्यातील मुर्जा इथे तलाव फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात दृश्यामध्ये बघू शकतो या तलावातून पाण्याचा विसर्ग होत आहे आणि हे तलाव फुटल्यामुळे पाणी बाहेर चाललेलं आहे। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान होत आहे। अनेक शेतकऱ्यांचे पेरण्या झालेल्या आहे या भागात आणि जवळपास 10 फूट अंतरावरची ही जी तलावाची लांबी होती ती फुटल्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात या तलावातून गावात शिरत आहे। या तलावाची पाहणी करण्यासाठी माजी खासदार अशोक नेते हे इथे आलेले आहेत। सर, नेमकी काय परिस्थिती आहे? शेतकरी मोठ्या प्रमाणात तुम्हाला अनेक समस्या सांगितले, काय म्हणा? त्यांचं म्हणणं असं आहे की हा जो तलाव आहे मामा तलाव जवळजवळ अर्ध पाणी या ठिकाणी कमी झालेला आहे। या ठिकाणी जो गड्डा पडलेला आहे जवळजवळ 10 ते 12 फुटाचा जो गड्डा पडलेला आहे तो रातपासून पडलेला आहे आणि याच्यामुळे जवळजवळ या तलावाचं अर्ध पाणी गेलेलं आहे आणि शिवाय मोठ्या प्रमाणात माशासुद्धा या ठिकाणी गेलेला आहे। जवळजवळ 3 ते 4 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे अशा प्रकारची माहिती यांनी दिलेली आहे आणि या ठिकाणी लगेच जर सोय केली नाही, ताबडतोब यंत्रणेने धावून आले नाही तर या ठिकाणी राहिलेलं पाणी आहे पूर्ण चाललं जाईल आणि याचा नुकसान आम्हाला सर्व शेतकऱ्यांना होईल हे सर्व गावकरी या ठिकाणी सांगत आहे। खरं म्हणजे यांचं म्हणणं हे पण आहे की मुर्जा गाव आणि लागून असलेलं मुरखडा या दोन्ही गावाला या तलावापासून पाणी मिळते। तलाव ज्यांच्याकडे आहे ते सोसायटीचे अध्यक्ष आहेत, नेमका काय म्हणाल? मोठा नुकसान यावेळी शेतकऱ्यांच्या आणि तुमच्या झाला? तलावातली जी मच्छी 4 टन मच्छी वाहून गेलेली आहे आणि आम्ही बीज टाकलेला आहे तो पण वाहून गेलेला आहे। 1.5 लाखाचा बीज टाकलेला आहे म्हणजे कमसे कम आमची बहुत सारी नुकसान झाले तरी प्रशासनानं आम्हाला मदत करावी हीच माझी दाबोटीची विनंती आहे। शेतीचा मोठा नुकसान होत चालल्यामुळे हे शेतकरी चिंतित आहे आणि सध्या जवळपास 50% पाणी तलावातला बाहेर गेलेलं आहे आणि या बाजूला दृश्यामध्ये बघू शकतो कशा प्रकारे शेतीत अनेक शेतीच्या भागात पाणी दिसत आहे आणि या तलावातील मच्छी जी आहे ते पाण्याच्या प्रभावाने बाहेर चाललेले आहेत आणि मोठा नुकसान यावेळी शेतकऱ्यांचा झालेला असून शेतकरी जे आहेत ते सध्या जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधण्यासाठी माजी खासदार अशोक नेते यांना संपर्क केला होता आणि ते स्वतः इथे पाहणीसाठी आले आणि गडचिरोली जिल्ह्यातील मुर्जा इथे पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहे। सध्या या गावातील हा तलाव 2 गावातील शेतींना एक मोठा फायदेमंद ठरतो, परंतु पाणी सध्या 50% गेल्यामुळे आता यावर्षी हिवाळ्यात होणाऱ्या शेतीवर या शेतकऱ्यांचा मोठा परिणाम होणार या कारणाने शेतकरी सध्या चिंतित आहे। ग्राउंड झिरोहून कॅमेरामॅन जीवन कुमार सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।